जे माजी नगरसेवक आहेत त्यांना तिकीट देण्याचा शब्द देण्यात आलेला होता, मात्र तिकीट अद्यापही मिळालेलं नाहीये, एबी फॉर्म मिळालेला नाहीये आणि परिणामी ही सगळी आपल्याला या ठिकाणी नाशिकमध्ये मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी फार्म सध्या हा सगळा सटापट आणि राडा आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल. या फार्महाऊसवर गेट लावून देण्यात आलेले आहे. या गेटच्या उमेदवारी अर्ज अवघे काही तास उरलेले आहेत. अद्यापही भाजपच्या अनेक उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेले नाही, त्यामुळे एबी फॉर्म घेण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार जे ते या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतात. काही इच्छुक उमेदवारांशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा देखील प्रयत्न करूया की हे जे इच्छुक उमेदवार जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आलेले आणि गर्दी करताना बघायला मिळतात. पाहतोय की कशा पद्धतीने या गेटवर झटापट जी आहे ती भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून होताना बघायला मिळते. हा सगळा राडा या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे गेट अखेर तोडलेलं आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी हे सगळं गेट जे आहे ते तोडलेले आहेत आणि इच्छुक उमेदवार आता या ठिकाणी थेट या फार्म हाऊसच्या आतमध्ये घुसलेले आपल्याला बघायला मिळतात. अगदी इच्छुक उमेदवार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या खासगी फार्म हाऊसचं गेट तोडून आता सगळे इच्छुक उमेदवार थेट आतमध्ये शिरलेले आहेत. ज्या ठिकाणी भाजपने एबी फॉर्म घेऊन भाजपचे तिन्ही आमदार आणि सुनील केदार जे भाजपचे शहराध्यक्ष आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि आता थेट या फार्म हाऊसचं गेट तोडून सगळे इच्छुक उमेदवार पदाधिकारी जे ते या फार्म हाऊसमध्ये घुसलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा सगळा गोंधळ आणि राडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. समोरची दृश्य बघा की सगळे घेराव जो आहे तो या सगळ्या तिन्ही आमदारांना भाजपच्या शहराध्यक्षांना घालण्यात आलेला आहे. एबी फॉर्मची दृश्य आपण दाखवूया. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.